हॅलो डिअर स्टुडंट्स, आज 40 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे अँड दॅट इज व्हेरी सिंपल. हा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती डिपेंड आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती, आणि सोपी आहे. ऍक्च्युली छोट्या छोट्या टर्मचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येतो, बरोबर. तर यामध्ये काय झालेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ए इथे अननोन आहे, इथे ए आहे आणि इथे ए आहे, म्हणजेच अननोन आहे आणि त्या अननोनची व्हॅल्यू काढायची. परंतु कंडिशन दिलेली आहे की त्यांचा जो व्हॉल्यूम आहे, कोणाचा, या पॅरालेलोपिपेडचा जो व्हॉल्यूम आहे तो मिनिमम आहे, मिनिमम आहे. मग यासाठी आपण काय करतो आहे, तर पहिले व्हॉल्यूम काढा. तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम जर काढायचा असेल पॅरालेलोपिपेडचा तर तुम्ही बॉक्स प्रॉडक्ट घेत असता. त्यांच्या क्वार्टर मायनस एजेसचा बॉक्स प्रॉडक्ट घ्या, म्हणजेच व्हॉल्यूम भेटतो आहे. व्हॉल्यूम भेटल्यानंतर यामध्ये हा जो व्हॉल्यूम आहे हा कोणावरती डिपेंड आहे, तर डिपेंड ऑन दिस ए. ए च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये जो चेंजेस आहे विथ रिस्पेक्ट टू ए होत आहे. काय होत आहे, विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजेच डीव्ही बाय डीए होत आहे. काय होत आहे, डीव्ही बाय डीए, बरोबर. आणि त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजेच d2 v बाय da स्क्वेअर. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आणि हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर मग तुम्हाला एक्स्ट्रीम व्हॅल्यू शोधून काढायच्या आहेत. कोणत्या व्हॅल्यूज, एक्स्ट्रीम व्हॅल्यू शोधून काढायच्या आहेत. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यू जर शोधून काढायच्या असेल तर हा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे याला झिरो कन्सिडर करतो आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण झिरो कन्सिडर करतो आहे. आणि मग d2 v बाय da स्क्वेअर यामध्ये त्या ए ची व्हॅल्यू इथे पुटअप करतो आणि ती व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 येत असेल, काय होत असेल, व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येत असेल तर याचा अर्थ ते फंक्शन म्हणजेच व्हॉल्यूम हा मिनिमम झालेला आहे. व्हॉल्यूम काय झालेला आहे, मिनिमम झालेला आहे. ओके, प्रोसिजर लक्षात आलेली आहे. काय केलं, पहिले व्हॉल्यूम काढला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ ए, ए च्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज करता आपण डीव्ही बाय डीए ला झिरो कन्सिडर केलं. आणि ते कन्सिडर केल्यानंतर त्या ए ची व्हॅल्यू आपण या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुटअप केलेली आहे. सेकंड ऑर्डर मध्ये पुटअप केल्यानंतर जर त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 भेटत असेल, ग्रेटर दॅन 0 भेटत असेल तर याचा अर्थ व्हॉल्यूम हा मिनिमम झालेला आहे. आणि त्या मिनिमम कंडिशन वरती जी ए ची व्हॅल्यू भेटेल दॅट इज अवर आन्सर. ते झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, तो स्टेप बाय स्टेप आपल्याला या प्रोसिजरला लागायचं आहे. ठीक, यू हॅव टू गिवन द sides quarter minus edges of parallelepiped and now volume of the parallelepiped. Let p bar, q bar and r bar be the position vectors, be the position vectors of the quarter minus edges, quarter minus edges of a parallelepiped. काय केलेलं आपण, p, q आणि r with the position vectors of the quarter minus edges of a parallelepiped. parallelepiped चे हे quarter minus edges झालेले आहेत. and now therefore or let यामध्ये आपण काय करतोय, p bar is equals to I cap plus aj cap plus k cap. Q bar is equals to j cap plus ak cap and r bar is equals to ai cap plus k cap. या पद्धतीने आपण कन्सिडर केलेलं आहे. These are all the quarter minus edges of a parallelepiped and now volume is equals to what? Volume of a parallelepiped, that is V म्हणतो आहे, that is
boss product of P bar, Q bar and R bar. boss product of P bar, Q bar आणि R bar. तर आता इथे डिटर्मिनंट ऑफ काय झालेलं असेल, दॅट इज 1 A1, त्यानंतर 0 1 A आणि त्यानंतर A0 आणि 1. काय केलेलं आहे आपण, इथे जो P बार आहे त्यामध्ये आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे जे कोएफिशियंट आहे ते इथे लिहिलेत. क्यू बारचे आय कॅपचा कोएफिशियंट 0, जे कॅपचा कोएफिशियंट 1 आणि के कॅपचा कोएफिशियंट a आणि आर बार मध्ये ए कॅपचा कोएफिशियंट हा स्मॉल a आणि के कॅपचा कोएफिशियंट 1. आणि आता याला आपल्याला सिंप्लिफाय करायचं आहे. सो 1 into 1 minus 0 1 minus 0. ओके, त्याच्यानंतर मायनस ए इंटू 0 मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस ए स्क्वेअर झालेला आहे आणि प्लस 1 इंटू दॅट इज मायनस ए and therefore 1 त्यानंतर मायनस ऑफ मायनस प्लस a इंटू ए स्क्वेअर मीन्स a क्यूब आणि त्यानंतर इथे झालेला आहे मायनस a. सो 1 प्लस a क्यूब मायनस a, दिस इज व्हॉल्यूम. हा झालेला आहे व्हॉल्यूम. आणि हा व्हॉल्यूम झाल्यानंतर मग आपल्याला आता या मिनिमम कडे ओढायचं आहे. त्यासाठी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dv बाय dA इज इक्वल्स टू, डेरिव्हेटिव्हचे नियम काय आहे, कुठलाही कॉन्स्टंट असू द्या त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 लाख असो, 5 करोड असो, 3 असो किंवा 2 असो, एनी रियल नंबर, कुठलाही कॉन्स्टंट जर तिथे असेल, कुठलाही कॉन्स्टंट जर तिथे असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 बनत असतो. डेरिव्हेटिव्ह काय बनतो आहे, 0 बनतो आहे. त्यानंतर अशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक नियम वापरायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n असं जर असेल तर n into x टू द पॉवर n minus 1 असतो. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n, x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे, n into x टू द पॉवर n minus 1 झालेला आहे. n into x टू द पॉवर n minus 1 झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. सो डेरिव्हेटिव्ह याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर 1 झालेला आहे आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो, म्हणजे जिथे मी 0 लिहिलेला आहे. a क्यूब चा डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग दिस फॉर्म्युला d dx ऑफ x टू द पॉवर n इज n into x टू द पॉवर n minus 1. हा जो फॉर्म्युला आहे तर यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ a क्यूब बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ a क्यूब दॅट इज इक्वल्स टू काय होणार, हा जो n आहे n म्हणजे 3, त्यानंतर x च्या जागेवरती a आलेला आहे आणि इथे 3 minus 1 म्हणजे 2. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ a क्यूब इज 3a स्क्वेअर. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ a क्यूब इज 3a स्क्वेअर आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ a म्हणजेच dA बाय dA. आता मला तुम्ही सांगा dA बाय dA जर असेल तर डायरेक्टली आन्सर किती येत आहे, 1. सो प्लस किती झालेला आहे, सॉरी मायनस किती झालेला आहे, 1. Therefore dv by dA is equals to 0 plus 3a square minus 1 म्हणजेच dv by dA is equals to 3a square minus 1. ओके, हा झालेला आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर कसा असतो तर लक्षात घ्या, यामध्ये dv by dA जर मी लिहिलेला आहे तर इथे जो आहे दॅट इज 1 आहे. d2v by dA स्क्वेअर जर असेल तर हा ऑर्डर किती झालेला आहे, दॅट इज 2 झालेला आहे. d3v by dA क्यूब तर हा झालेला आहे ऑर्डर 3. ओके, तर याचा ऑर्डर किती झालेला आहे, 1 झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे d2v by dA स्क्वेअर. d2v by dA स्क्वेअर म्हणजे याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा काढा
दॅट इज व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. आता सांगा हा झाला कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ x k into a to the power n जर असेल तर हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला आपण बाहेर नेतो आणि a to the power n चा डेरिव्हेटिव्ह काय झालाय, इथे x to the power n पाहिजे आहे. x to the power n चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, n into x to the power n minus 1. ओके, आलं लक्षात. या पद्धतीने आपल्याला करता येतो. ठीक, म्हणजे d2v by ds square is equals to, आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याचा काय घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह. 3 is a constant. अकॉर्डिंग दॅट फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यानुसार काय झालेलं आहे, 2 times a, 2 times a आणि 2 minus 1 म्हणजेच 1, मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, म्हणजे twice a minus 0, and so 2 3 जार किती झाले 6a. दिस इज d2v by ds square. हा झालेला आहे d2v by ds square. ओके, d2v by ds square. And this is equation number first and this is equation number second. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, फॉर द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ a, एक्स्ट्रीम का बरं म्हणतो आहे, कारण आपल्याला a च्या अशा व्हॅल्यूज पाहिजे की ज्यावरती ते फंक्शन एकतर मिनिमम होईल किंवा मॅक्सिमम होईल. परत लक्ष द्या, इथे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज यासाठी म्हणतो आहे कारण a च्या व्हॅल्यूवरती त्या फंक्शनची व्हॅल्यू एकतर सर्वात कमी असेल नाहीतर सर्वात जास्त असेल. क्लिअर. आणि म्हणून इथे काय करतो आहे, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ a च्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज करता कन्सिडर dv by dA is equals to 0. dv by dA ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करा, and so 3a square minus 1 is equals to 0, म्हणजेच 3a square is equals to 1, म्हणजेच a square is equals to 1 by 3. a square ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 1 by 3. आता a ची व्हॅल्यू काय होणार, by taking the square root, and so a is equals to plus or minus 1 by root 3. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे प्लस और मायनस 1 by root 3. क्लिअर. आता इथे काय होतोय, नाउ ऍट द व्हॅल्यू ऑफ a म्हणजेच d2v by da square at a is equals to 1 by root 3. a is equals to 1 by root 3 वरती आपल्याला d2v by da square काढायचा आहे, म्हणजेच इथे 6 into 1 by root 3 आणि 6 into 1 by root 3 जर म्हटलं तर तुम्हाला माहित आहे 6 divided by root 3 याला आपण 3 into 2 divided by root 3, म्हणजेच इथे root 3 लिहिलेला आहे तर सो 2 root 3 झालेला आहे. काय झालेला आहे, 2 root 3. ओके. आता हा जो 2 root 3 आहे दॅट इज ग्रेटर दॅन 0. हा काय आहे, ग्रेटर दॅन 0, म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ज्या व्हॅल्यू वरती ग्रेटर दॅन 0 भेटतो त्यावेळेस तो व्हॉल्यूम मिनिमम बनतो आहे. सो v is minimum at the value of a is equals to 1 by root 3 and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर, कारण त्यांनी मिनिमम बद्दल म्हटलेलं होतं. आता दुसरी व्हॅल्यू आपण चेक करून पाहू. नाउ d2v by da square at a is equals to minus 1 by root 3 that is equals to, म्हणजेच या d2v by da square मध्ये आपल्याला a च्या जागेवरती minus 1 by root 3 पुट अप करायचं आहे. सो 6 into minus 1 by root 3 म्हणजेच याचा अर्थ minus 2 root 3 झालेला आहे, which is less than 0. आणि ज्यावेळेस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा त्या व्हॅल्यू वरती जर लेस दॅन 0 येत असेल तर याचा अर्थ v is maximum at a is equals to minus 1 by root 3. ओके. आणि याही पलीकडे जर आपल्याला त्यांनी
मिनिमम व्हॅल्यू काढायला सांगितली तर मग काय करावं लागलं असतं, ती ए ची व्हॅल्यू या व्हॉल्यूम मध्ये पुटअप केली असती आणि मग त्याचा आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटला असता आणि दुसरं ए ची व्हॅल्यू जर आपण परत या व्हॉल्यूम मध्ये पुटअप केली असती ही तर ते मॅक्सिमम व्हॉल्यूम भेटला असता. परत लक्ष द्या बाळांनो, काय केलेलं आहे, तुम्हाला पॅरालेलोपिपेडच्या साइड्स दिलेल्या आहे. आपण क्वार्टर मायनस साइड्स कन्सिडर करू. ज्यावेळेस पॅरालेलोपिपेडचा व्हॉल्यूम काढायचा असेल त्यावेळेस बॉक्स प्रॉडक्ट ऑफ देअर क्वार्टर मायनस एजेस, क्वार्टर मायनस एजेसचा आपण बॉक्स प्रॉडक्ट घेतो, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या आणि आन्सर काढलेला आहे. व्ही आपल्याला भेटलेला आहे. आता व्ही भेटल्यानंतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा वन कॉन्स्टंट आहे म्हणून याचा आन्सर 0 झालाय. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट ऑलवेज 0. a क्यूब चा डेरिव्हेटिव्ह आपण x टू द पॉवर n या फॉर्म्युल्यानुसार काढला म्हणजे n into x टू द पॉवर n minus 1, तर इथे 3a स्क्वेअर झालेला आहे आणि a चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1, सो 3a स्क्वेअर minus 1 and this is equation number first. याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेतो आहे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ आता इथे काय झालेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3a स्क्वेअर दॅट इज 3 into twice a म्हणजेच किती झालेला आहे 6a आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. तर 3 to the 6a हा झालेला इक्वेशन नंबर सेकंड. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ a च्या एक्स्ट्रीम व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायच्या असेल तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू 0 घ्या. म्हणजेच dv by dA ची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे 3a स्क्वेअर minus 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे 3a स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे a स्क्वेअर ची व्हॅल्यू झालेली आहे 1/3. मग a ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल तर दॅट इज प्लस और मायनस 1/√3. a ची व्हॅल्यू आपल्याला प्लस और मायनस 1/√3 भेटली. अँड नाउ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिले a ची व्हॅल्यू 1/√3 पॉझिटिव्ह घेतो आणि दुसऱ्या वेळेस निगेटिव्ह घेतोय. ज्यावेळेस a ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह इथे घेतो त्यावेळेस आपल्याला आन्सर ग्रेटर दॅन 0 भेटते आहे आणि ज्यावेळेस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 भेटेल त्यावेळेस ते फंक्शन मिनिमम होते आणि हे झालेलं आहे पहिला आन्सर. त्याच्यानंतर परत दुसरी व्हॅल्यू आपण पुटअप करून पाहिली तर यावरती आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह भेटतो म्हणजे लेस दॅन 0 भेटतो. तर अशा वेळेस ते फंक्शन मॅक्झिमम झालेलं आहे. अशा वेळेस ते फंक्शन काय झालेलं आहे, मॅक्झिमम झालेलं आहे. क्लिअर? कोणाला काही अडचण जर असली तर विचारा. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बाळांनो आता 41 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे आणि हा लास्ट प्रॉब्लेम आहे आपला. तर लक्षात घ्या व्यवस्थित. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए पॅरालेलोपिपेड. या पॅरालेलोपिपेडचा आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे. त्यामध्ये कोणत्या डायगोनलला कन्सिडर करून क्वार्टर मायनस एजेस बनवायचे ते लक्षात घ्या. डायगोनल्स ऑफ द 3 फेसेस म्हणजे ते जे 3 फेसेस होतील, एक जर आपण व्हर्टेक्स कन्सिडर केला, लक्षात घ्या हा झालेला आहे क्यूब, यामध्ये हा झालेला आहे ओरिजिन. मी याला या पद्धतीने इथे ठेवलेला आहे बरोबर. ही एज म्हणजे बी झालेली आहे ही आणि ही. आता ओरिजिन जर मी सेंटर घेतलेला असेल, हा जर ओरिजिन घेतो आहे तर यामध्ये पहिला जो आहे पहिला फेस म्हणजेच या ओ ला मी याच्या पद्धतीने जॉईन करणार आहे आणि हा कोण आहे इथे तर एफ म्हणजे हा झालेला आहे पहिला डायगोनल. या फेजचा हा काय झालेला आहे पहिला डायगोनल. परत हाच मी घेतो आहे पॉइंट, ओरिजिन घेतलेला आहे कारण क्वार्टर मायनस एजेस पाहिजे आहे म्हणजे को इनिशियल वेक्टर्स आपल्याला तयार करायचे. याला मी जॉईन केलं बरोबर आहे. तर हा झालेला आहे ओडी. ओडी इज दी डायगोनल. त्याच्यानंतर परत मी काय केलेलं आहे या ओ ला परत या फेज सोबत जॉईन केलं
म्हणजेच इथे जो आहे हा फेस वरती असणारा डायगोनल झालेला आहे. म्हणजे या एकाच पॉइंट मधून ज्या 3 फेसेस आलेल्या होत्या, हा झाला पहिली फेस, ही दुसरी आणि ही तिसरी, तर यामध्ये हा झाला एक डायगोनल, हा एक आणि हा एक, अशा पद्धतीचे 3 डायगोनल्स तयार झाले. बरोबर आहे. आणि या क्यूबची जी साइड आहे त्या साइडची लेंथ आहे स्मॉल ए. साइडची लेंथ काय आहे? स्मॉल ए. म्हणजे याचा अर्थ P चे जे कोऑर्डिनेट्स आहे ते P चे कोऑर्डिनेट्स a, a झालेला आहे. B lies on y axis. जर B हा y axis वरती लाय झालेला आहे तर याचा अर्थ x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट 0 म्हणजे 0, a, 0 झालेला आहे. त्यानंतर A lies on x axis. जर A हा x ऍक्सिस वरती लाय झालेला आहे तर हा पॉइंट काय झालेला असेल तर ऑन द x ऍक्सिस y कोऑर्डिनेट अँड z कोऑर्डिनेट्स आर 0 म्हणजे याचा अर्थ a, 0, झालेला आहे. D पॉइंट C पॉइंट पहिले घेतो आहे. तर C पॉइंट काय झालेला आहे दॅट इज इट लाइज ऑन द z ऍक्सिस. हा z ऍक्सिस वर लाय झालेला आहे आणि मग C पॉइंट चे कोऑर्डिनेट काय होतील तर ऑन द z ऍक्सिस x कोऑर्डिनेट अँड y कोऑर्डिनेट आर 0 म्हणजे इथे झालेला आहे 0, a. काय झालेला आहे 0, a झालेला आहे. त्यानंतर F पॉइंट लाइज इन xy प्लेन and in the xy plane z coordinate is 0 म्हणजे याचा अर्थ a, 0 झालेला आहे. त्यानंतर E पॉइंट लाइज इन xz प्लेन. जर E पॉइंट हा xz प्लेन मध्ये असेल तर E पॉइंट झालेला असेल दॅट इज xz प्लेन मध्ये y कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजेच a, 0, a होतो आहे. हे सर्व पॉइंट्स कसे लिहायचे हे लक्षात घ्या. मग आता डी पॉइंट बद्दल तुम्हाला सांगता येईल. डी पॉइंट लाइज इन yz प्लेन. डी पॉइंट कुठे लाय झालेला आहे yz प्लेन मध्ये लाय झालेला आहे. मग yz प्लेन मध्ये जर लाय झालेला असेल तर याचा अर्थ x कोऑर्डिनेट 0 झाला म्हणजे 0, a, झालेला आहे. आणि या पद्धतीने आपण सर्व कोऑर्डिनेट्स व्हर्टायसेसचे जे कोऑर्डिनेट्स आहे ते आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि डायगोनल्स कोणते आहेत तर ते लक्षात घ्या. समजा मी हा ओरिजिन घेतलेला असेल, डायगोनल कोणते घ्यायचे आहेत जे फेसेस वर तयार झालेले आहे. हा झालेला आहे फेस म्हणजे ओई डायगोनल तयार झालेला आहे. त्यानंतर हा झालेला एक फेस म्हणजेच काय झाला OF. काय झालेला आहे तर OF घेतलेला आहे. या ओलाच कन्सिडर करून हा एक फेस तयार झालेला आहे तर हा झालेला आहे OD फेस. बरोबर आहे. तर या पद्धतीने फेसेस वरती होणारे डायगोनल्स आपण घेतलेले आहेत. तर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? ओके, तर लेट अस स्टार्ट. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे. लेट O बी द ओरिजिन. समजा O हा काय घेतलेला आहे O बी द ओरिजिन. थोडासा प्रॉब्लेम मोठा आहे त्यामुळे कदाचित बारीक अक्षर थोडीशी तुम्हाला डोळे फाडून पाहावे लागतील. O बी द ओरिजिन. O काय आहे ओरिजिन ऑफ द पॅरालेलोपिपेड whose साइड इज. ज्याची साइड काय आहे A आहे. ज्याची साइड तुम्हाला काय दिल्या गेलेली आहे A. अँड देअरफॉर आणि म्हणून यामध्ये काय झालेलं आहे परत लेट OA, OB and OC be along the positive be along the positive x axis. मी इथे फक्त x लिहितो आहे डॅश y डॅश and z axis respectively. ओके, या पद्धतीने म्हटलेला आहे. हा जो OA आहे इज along the OX axis positive x axis. त्यानंतर OB is along the positive axis
and OC is along the positive z axis. आणि एवढं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डायगोनल्स कन्सिडर करायचे. इथे आपण साइड ए म्हटलेलं आहे. सो द व्हर्टायसेस ऑफ ए parallelepiped are व्हर्टायसेस ऑफ ए पॅरालेलोपिपेड आर. पॅरालेलोपिपेडचे व्हर्टायसेस काय होतील? तर पहिला घेतलेला आपण O, दॅट इज 0,0,0 बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे व्हर्टायसेस समजा ए काय व्हर्टायस झालेला असेल दॅट इज A,0,0. त्यानंतर बी व्हर्टेक्स झालेला आहे 0,A,0. त्यानंतर सी व्हर्टेक्स झालेला आहे 0,0,A. त्यानंतर ई व्हर्टेक्स झालेला आहे पी व्हर्टेक्स घेतो आहे A,A,A. त्यानंतर डी व्हर्टेक्स झालेला आहे दॅट इज 0,A,A. त्यानंतर ई व्हर्टेक्स झालेला आहे दॅट इज A,0,A. त्यानंतर एफ व्हर्टेक्स झालेला आहे दॅट इज A,A,0 बरोबर आहे. या पद्धतीचे सर्व व्हर्टायसेस आपण घेतलेले आहे ABCDEF आणि P. हे सर्व व्हर्टायसेस आपण कन्सिडर केलेले आहे. त्यानंतर आपल्याला डायगोनल्स पाहिजे. डायगोनल्स ऑफ द थ्री फेसेस ऑफ ए क्यूब आर द डायगोनल्स of the three faces of a cube त्या क्यूबचा जो थ्री फेसेस आपण कन्सिडर करतो आहे ओ हा ओरिजिन कन्सिडर करून तर काय झालेलं आहे द डायगोनल ऑफ द थ्री फेसेस ऑफ ए क्यूब आर कोणते कोणते असतील तर यामध्ये OE, त्यानंतर OF आणि त्यानंतर OD बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण थ्री फेसेस वर असणारे डायगोनल्स घेतले ज्यामध्ये ओरिजिन O आपण घेतो आहे. काय घेतो आहे ओरिजिन O घेतो आहे बरोबर. आणि एवढं झाल्यानंतर आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. बिफोर दॅट OE बार इज इक्वल्स टू व्हॉट. आता OE बार म्हणजेच काय झालेला आहे E बार झालेला आहे आणि E बार इज इक्वल्स टू E चे पॉइंट तुम्हाला माहिती आहे दॅट इज AI कॅप प्लस AK कॅप. कारण जे कॅपचा कोएफिशियंट हा 0 झालेला आहे म्हणून लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर OF बार इज इक्वल्स टू F बार आणि F बार जर म्हटलं तर दॅट इज AI कॅप प्लस AJ कॅप. त्यानंतर येतो आहे OD बार इज इक्वल्स टू दॅट इज D बार आणि D बार काय झालेला आहे तर AJ कॅप प्लस AK कॅप. आता या पद्धतीने हे सर्व डायगोनल झाल्यानंतर आपण यामध्ये क्वार्टर मायनस एजेस सुद्धा तयार केलेले आहेत. मग व्हॉल्यूम ऑफ ए पॅरालेलोपिपेड काय होईल किंवा व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब काय असेल. क्यूब ओके व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब इज इक्वल्स टू काय असेल तर बॉस प्रोडक्ट ऑफ OE बार त्यानंतर OF बार आणि त्यानंतर OD बार. बॉस प्रोडक्ट आपण घेतो आहे and so determinant of आता इथे काय असेल तर दॅट इज A,0,A त्यानंतर A,A,0 त्यानंतर म्हणजे 0 A आणि A झालेला आहे कॉमा नाही म्हणत कॉमा चुकीने झालेला आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे A 0 आणि A इथे झालेला आहे A आणि 0 त्यानंतर 0 A आणि A झालेला आहे. मग आता यामध्ये A इंटू काय झालेला आहे A इंटू A म्हणजे काय आला A स्क्वेअर त्यानंतर 0 म्हणजे -0 इंटू A स्क्वेअर बरोबर आहे आणि प्लस A इंटू A म्हणजे A स्क्वेअर आणि इथे 0 म्हणजे A इंटू A स्क्वेअर मीन्स A क्यूब -0 प्लस A क्यूब
and so the answer is twice a cube and this is cubic unit. हे झालेलं आहे cubic unit. ओके, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. कशा पद्धतीने केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. परत एक वेळेस रिपीट करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला पहा. इथे पहिले आपण हा ओरिजिन घेतलेला आहे. या फेसवर असणारा हा झाला डायगोनल. ओरिजिनला मी कन्सिडर करतो आहे. या फेसवरती असणारा हा डायगोनल आणि या फेसवरती असणारा हा डायगोनल झालेला आहे. हे डायगोनल्स आपण घेतलेले आहेत, बरोबर आहे. आता हे डायगोनल्स घेतल्यानंतर काय झालेलं आहे तर हे सर्वच्या सर्व क्वार्टर मायनस एजेस झालेले आहे. आणि क्वार्टर मायनस एजेस जर तुम्हाला भेटलेले असेल तर व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब म्हणा किंवा व्हॉल्यूम ऑफ ए पॅरालेलोपिपेड म्हणा, याचा आन्सर तुम्हाला व्हॉल्यूम काढता येतो. तर त्या क्वार्टर मायनस एजेसचा आपण काय घेतो आहे, गॉस प्रॉडक्ट घेतो आहे आणि दॅट इज अवर आन्सर. आणि तेच आपण या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये केलेलं आहे. ओके, तर इथे तुमचा व्हेक्टर चॅप्टर पूर्ण प्रॉब्लेम संपतात. प्रत्येक व्हिडिओज तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थित आणि त्या व्हिडिओला व्यवस्थित पाहून ते एक एक प्रॉब्लेम पाहत असताना उतरवा. फक्त पाहू नका, लिहून काढा. प्रॉब्लेम जर लिहून काढला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जमायला लागेल. कारण व्हेक्टर असा चॅप्टर आपण स्टार्ट केला की जो सर्वात कठीण जातो पोरांना. व्हेक्टर, लाईन, प्लेन आणि मुद्दामून मी हा व्हेक्टर चॅप्टर घेतला. मी मॅट्रासेस घेऊ शकलो असतो, त्याचा बेसिक तुमचं डिटर्मिनंट झालेला आहे. स्ट्रेट लाईन घेऊ शकलो असतो कारण त्याचं बेसिक तुमचं झालेलं होतं, घेऊ शकलो असतो. परंतु हा व्हेक्टर वेटेजवाला होता आणि खूप लंबा होता. जवळजवळ दीड महिना लागतो या व्हेक्टर चॅप्टरला. तो आपण बरोबर स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे. आताही तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक व्हिडिओ जर व्हेक्टर चॅप्टर लक्षात आलेला नसेल तर प्रत्येक त्या व्हेक्टर चॅप्टरचा एक एक व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा पहिले. आणि जर त्याच्यामध्ये अडचण असेल तर वैयक्तिकरित्या तुम्ही मला सांगा. फोनवरती नाही होत असेल तर मग तुम्हाला वाटल्यास तर आपलं जे युनिट आहे स्कॉलर पॉईंटचं तिथे तुम्ही घेऊन मला विचारू शकता. आलं लक्षात? ओके.